मला वाटतं की 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जेव्हा जैनिझमची स्थापना केली तेव्हा त्यांनाही कुठलेही चमत्कार अपेक्षित नव्हते. किंबहुना जेवढे म्हणून सगळ्या धर्माचे आयकॉन आहेत त्यांना हे चमत्कार अपेक्षित नाहीत. मध्यस्थांनी हे सगळे चमत्कार निर्माण केलेले आहेत, पण लोकप्रतिनिधींनी त्यांना थारा देता कामा नये. कारण लोकप्रतिनिधी, मी पुन्हा पुन्हा म्हणते की लोकप्रतिनिधी हे पथदर्शी असतात. त्यांच्याकडे बघून सर्वसामान्य लोक आपलं जगणं जगत असतात. जर महापौर पदावरच्या व्यक्तीने जर असं स्टेटमेंट केलं तर खाली अंधश्रद्धा पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे निश्चितपणे महापौरांनी आपल्या पदाची गरिमा ठेवत घसा कशाने नीट झाला हे सांगण्यापेक्षा मुंबईतले ड्रेनेज कसे नीट सुधारता येतील, मुंबईतल्या ट्रॅफिकला कशी शिस्त लावता येईल, मुंबईतल्या अनेक रस्त्यांवरचे खड्डे कसे कमी करता येतील आणि मुंबईकरांच्या घशामध्ये होणारं हवेचं प्रदूषण ते कसं कमी करता येईल यावर त्यांनी जास्त लक्ष द्यावं. मला वाटतं त्यांची नेमणूक त्या कामासाठी आहे, त्यांना कळलं पाहिजे. दीपक आबा प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने थेट हेमंत गोडसे यांची चौकशी व्हावी अशी मागणी एसआयटीकडे केलेली आहे. गोडसेंना तिकीट मिळावं यासाठी त्यांनी या बाबाला थेट चॉपरने अमित शहांकडे नेलं होतं. हो, अमित शहा यांच्यासोबत जो फोटो दिसतोय खरातचा, तो फोटो हा गोडसेंनी त्यांना लोकसभेच्या तिकिटासाठी नेल्यानंतरचा फोटो आहे अशी माहिती पुढे येते. हेमंत गोडसे फक्त तेवढ्यापुरतेच नव्हते तर अनेक ठिकाणी भूमिपूजन असेल, छोट्या मोठ्या पूजा असतील ते त्यांना घेऊन जात होते. दीपक आबांच्याकडेही ते गेलेले आहेत. अर्थात माणसांचे फोटो असले आणि कुणीतरी पूजा घालून घेतली म्हणजे ते लगेच गुन्हेगार आहेत असं आमचं म्हणणं नाही. म्हणजे दीपक आबांकडे पूजा झाली म्हणजे दीपक आबा साळुंखे गुन्हेगार आहेत असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये. पण एक नक्की आहे, लोकप्रतिनिधी म्हणून ज्या लोकांनी परिस्थिती सुधारायला हवी होती त्यांनी परिस्थिती बिघडवलेली आहे आणि काही लोक मात्र निश्चितपणे आर्थिक गैरव्यवहारात अडकले असण्याची शक्यता आहे. जगदंबा पतसंस्थेचा प्रमुख नामकर्ण आवारे हा 10 ते 14 वर्षांच्यासाठी तो शिवनिकावर संचालक होता आणि शिवनिकाचा प्रमुख खरात हा जगदंबा पतसंस्थेवर तब्बल 6 वर्ष अध्यक्ष होता, आता संचालक. त्यामुळे नामकर्ण आवारे हा खरातला स्थापित करणारा माणूस आहे. शालार्थ आयडी घोटाळा आणि या शालार्थ आयडी घोटाळ्याचं नाशिक कनेक्शन